थालीपीठच्या भाजणीसाठी आपल्याला 2 वाट्या ज्वारी आपण ही भाजून घेऊया। ज्वारी आपली भाजून झाले, खूप पण जास्त भाजायची नाही। 1 वाटी बाजरी घेतली। ज्या भांड्याने तुम्ही मोजून घ्याल त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं। मी ही वाटी वापरली। आपली बाजरी भाजून झाली। 1 वाटी गहू, गहू आपले आता भाजून झालेत। 1 वाटी हरभरा डाळ, आपली डाळ भाजून झाली। अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटीला थोडीशी कमी उडदाची डाळ। ही भाजणी आपण भाजून घेतले। आता थंड झाल्यावर दळून घ्यायचं। ही थालीपीठची भाजणी मी गिरणीतून दळून आणून चाळून डब्यात भरून ठेवली आहे। हे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण याची थालीपीठ करू शकतोय। हे 15 दिवस तर आरामात टिकते। पीठ आपलं 15 दिवस काही होत नाही, याला जाळी वगैरे लागत नाही आहे। पाहिजे तसं आपण घेऊन करू शकता। ही भाजणी मी घेतली, ह्याचे एक साधारण 9-10 थालीपीठ होतील। 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, हळद 1 चमचा, 1-1.5 चमचा मीठ आणि 2 चमचे तीळ। हे 3 आपण पिठात मिक्स करणार आहे आणि धणे, जिरे आणि ओवा याची पूड करून घेणार आहे। हिरवी मिरची, लसूण, हे अगदी कोथिंबीरीची पानं घेतलेत आणि ह्याच्या काड्या हे मी मिक्सरला हिरव्या मिरची बरोबर बारीक करणार आहे। हे पिठात घालायचे परत आणि ही मिरची मी भाजून घेणार आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तसंच टाकू शकता। हे तयार केलेली जिरेपूड, 1 चमचा हळद, 2 चमचे तीळ, चवीनुसार मीठ, साधारण 1.5-2 चमचे मीठ असेल। तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण हे आता आपण मळून घेऊया। कोथिंबीर आपण हे मळून घ्यायचं आता। पीठ खूप घट्ट मळायचं नाही, सैलसरच मळायचं, म्हणजे धपाटी मऊ आणि छान खमंग होते। आणि थापताना अगदी पातळ थापायचे, चिरत नाहीत काही नाहीत, खूप छान येते। पातळ थापायची। तेल टाकून तव्यात थालीपीठ टाकल्यानंतर वरून तेल भरपूर सोडायचं आणि खरपूस खमंग भाजून घ्यायची। तुम्हाला जर ही थालीपीठ आवडले असेल तर नक्की करून पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।